खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट झाली. सिल्वर ओक नंतर आता मोदी बागेत भेटीचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय. अजित पवारांकडून शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याची देखील चर्चा आहे. काल मुंबईत भुजबळांनी भेट घेतली. आज सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला जात आहेत. शरद पवार ही पुण्यातील मोदी बागेत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याबाबत काही वेळापूर्वी आम्ही सिल्वर ओक नंतर आता मोदी बागेत भेटींचा सिलसिला सुरूच आहे. खरं तर काल छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकवरती शरद पवारांची भेट घेतली आणि आज सुनेत्रा पवार हे मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. भेट झाली त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांच्याशी नेमके जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय का हा देखील आता या प्रकारची देखील चर्चा सध्या सुरू आहे. मला या विषयावरती काय माहीत नाही. एकतर महाराष्ट्रामध्ये काही घडत नाही. महाराष्ट्रामध्ये एकच घडणार आहे की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरं जाणार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे. हेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. याच्यापेक्षा काही वेगळं घडणार नाही. सुनेत्रा पवारांनी काही म्हणजे पक्षाला वगैरे कोणाला काही नातेसंबंध एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही. माझी बैठक संपल्याच्यानंतर मी बहिणींच्या जवळसुद्धा बोलू शकेन किंवा दादांनासुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते. कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती. भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली. त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. पण ते कौटुंबिक सख्य आहे. एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे. त्याचं मन मोठं करून जावंच लागतं. आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ याच्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडीलकीचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.